23 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव या ठिकाणी बाल आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले। या बालनगरी आयोजित करण्यामागचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्यांना व्यापार करता आला पाहिजे, कारण आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे। या युगामध्ये प्रत्येकाला नोकरी मिळणं काही शक्य नाही, पण विद्यार्थी व्यापाराच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यामध्ये काही उद्योगधंदा चालू करू शकतात। विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य निर्माण होऊ शकतात। विद्यार्थ्यांना या आनंदनगरीच्या माध्यमातून गणिती क्रिया समजतील, खरेदी कशाला म्हणायचं, विक्री कशाला म्हणायचं, विद्यार्थ्यांनी जे अन्नपदार्थ तयार केले तो तयार करण्यासाठी किती खर्च आला आणि तयार झाल्यानंतर आपण त्याची विक्री किती किमतीला करावी हा तर्क विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतो। आणि या ठिकाणी गावकऱ्यांनी सुद्धा अतिशय छान प्रकारे आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आज आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 45 स्टॉल या ठिकाणी लावले होते। विद्यार्थ्यांनी अतिशय रुचकर असे खाद्यपदार्थ या ठिकाणी तयार करून आणले आणि अतिशय एक चांगली या ठिकाणी निवडणूक 10,000 रुपयाच्या आसपास या ठिकाणी आजचा जो आहे आर्थिक उलाढाल झालेली असेल आणि या उलाढालीच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे नफा झालेला आहे। आणि आमच्या विद्यार्थ्याचा असा मानस आहे, त्यांनी बोलून दाखवले की सर आम्हाला जर नफा झाला तर या नफ्याच्या माध्यमातून आम्ही काही चांगली पुस्तकं खरेदी करणार आहेत आणि इतर जसे की जनरल नॉलेजची वगैरे पुस्तकं खरेदी करणार आहेत आणि ते पुस्तक अवांतर वाचन करण्यासाठी त्या पुस्तकाचा विद्यार्थी असा या ठिकाणी उपयोग करणार आहेत। आणि BPN न्यूज चॅनलचे पत्रकार प्रकाशजी लालझरे यांनी या ठिकाणी आमच्या शाळेला भेट दिली आणि आमच्या विद्यार्थ्याची त्या ठिकाणी आनंदनगरी पाहिली, विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक केलं, तर शाळेच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। BPN न्यूजचं विशेष करून शाळेच्या वतीने आभार। वेळोवेळी आम्हाला त्यांचं सहकार्य असतं, वेळोवेळी ज्यावेळी शाळेमध्ये चांगले उपक्रम होतात आवर्जून ते आपल्या चॅनलला दाखवतात। त्यामुळे BPN न्यूज हे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चांगली झेप घेईल आणि चांगल्या बातम्या येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या समस्या चांगल्या वाईट या सगळ्या गोष्टी सार म्हणजे काय असेल तर आपली BPN न्यूज असेल। BPN न्यूजचे मी पुणे शाळेच्या वतीने पुन्हा शब्द आभार व्यक्त करतो। आपण आलात आणि आम्हाला सहकार्य केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक शाळेच्या वतीने आभार, धन्यवाद।